न्यूज महाराष्ट्राचे दुसखेड्याचे रहिवासी विशाल कोळी यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विशाल कोळी यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी विशाल यांना केक भरवून व पुष्पगुच्छ देऊन त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी विशाल सूर्यवंशी, दीपक सोनवणे, रामभाऊ तायडे, अनिल इंगळे बामनोद, संदीप देवडा, उमेश जाधव, मनोज सोनवणे, शेखर सोनवणे, जितेंद्र चौधरी आदींची उपस्थित दिसली। त्यांना भावी कामाकरता हार्दिक शुभेच्छा देखील न्यूज महाराष्ट्राच्या टीमच्या वतीने देण्यात आल्या। 500 व 1000च्या नोटा भारत सरकारने चलनातून बाद केलेल्या आहे। मलकापूर शहरातील लोखंडाचे व्यापारी यांनी महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर खासगी कारमधून 4 करोड रुपये घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी पकडले। त्यांच्याजवळ 4 करोड रुपये हे संपूर्ण 1000 रुपयाच्या नोटाच्या स्वरूपात होत्या। त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात असून त्यांना बऱ्हाणपूर पोलिसांनी अटक केलेली आहे। ही कारवाई शहापूर पोलिसांनी केलेली असून ही महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेच्या अंतुर्ली फाट्याजवळ घडलेली असून 4 करोड रुपये सध्या अधिकाऱ्यांकडे जमा आहे। 500 व 1000च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर विविध घटना संपूर्ण भारतभरात घडत आहे। यामध्ये जळगाव जिल्हा व बऱ्हाणपूर जिल्ह्याच्या अतिशय वर्दळीच्या असलेल्या भागामध्ये ही घटना घडलेली आहे। या घटनेमुळे बुलढाणा जिल्हा, जळगाव जिल्हा आणि बऱ्हाणपूर जिल्हा यातील असलेले काळे धन अधिक असण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2016चे वारे आता अतिशय गतिमान रीतीने वाहू लागलेले आहे। यामध्येच मतदार राजाला जागृत करण्याकरिता, मतदार राजाला मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करण्याकरिता विविध माध्यमांच्या वतीने सरकार, नगरपालिका प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते हे नेहमीच कार्य करत असतात। याचमध्ये आम्ही प्रबोधनकार या प्रतिष्ठानाच्या वतीने भुसावळ शहरामधील विविध ठिकाणात पथनाट्य सादरीकरण करण्यात आले। या पथनाट्यामध्ये मतदार राजाला मतदान करण्याकरिता जागृत करणे, त्याला प्रोत्साहित करणे या उद्देशातून आम्ही प्रबोधनकार प्रतिष्ठानाच्या वतीने भ्रष्टाचार मुक्त, प्रलोभन मुक्त मतदार करावे असे आवाहन प्रतिष्ठानमार्फत करण्यात आले। संपूर्ण मतदारांकरता अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले असून आपण आपले मत शहराच्या विकासाला द्यावे हेच आमचे ध्येय असे देखील प्रतिष्ठानाच्या मार्फत नाट्याच्या माध्यमातून सांगण्यात आले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अध्यक्ष विशाल घोडेस्वार, विशाल गाडे, तुषार मोरे, योगेश देवरे, विशाल धातडक, रुपेश साळुंके, तुषार तुर्णे, समीर शेख, सागर मोरे, तुषार जाधव, दिनेश जोगदंड, प्रफुल्ल घुले व इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। केंद्र शासनाने 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्याने नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होत आहे। मात्र केंद्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था, थकीत कराच्या व महावितरणाच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी 500 आणि 1000च्या रुपयाची नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली आहे। त्यामुळे शुक्रवारी 11 रोजी सकाळी रात्री 12 पर्यंत पालिकेचा कर भरणा तर शहरातील वीज बिल भरणा केंद्रात नोटाद्वारे भरणा करण्यात आला। यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। दिवसभरात पालिकेत 82 लाख रुपये वसुली तर महावितरणाची देखील 80 लाख रुपये वसुली झाली। यामुळे केंद्र शासनाच्या निर्णयाचा फायदा दोन्ही विभागांना झालेला दिसून आला। पालिकेत व्यवस्था सकाळी 11 रोजी तर रात्री 12 पर्यंत पालिकेने नोटाद्वारे कर भरणा करण्यात आला। यासाठी पालिकेने विशेष अशी व्यवस्था केली होती। घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती करासह अन्य करापोटी पालिकेने शहरात 8 करोड रुपये थकीत होते। मात्र थकीत वसुली करण्यासाठी या नोटा स्वीकारण्याची सूचना शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या होत्या। कर भरणा करण्यासाठी 11 रोजी 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। तर महावितरणातर्फे 4 ठिकाणी वीज बिल वसुली करण्याकरिता करण्यात आली। शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती। कर्मचाऱ्यांना देखील वीज बिल भराची वसुली केली। वरंगाव येथील पोस्ट ऑफिसमध्ये 1000 व 500च्या नोटा नागरिक बदलण्यासाठी गेल्या असता आमच्याकडे 100 रुपयाच्या नोटा तुम्हाला देण्यासाठी नाही असे पोस्ट मास्तर यांच्याकडून कर्मचारी मगरे यांच्याकडून सांगण्यात आले। याविषयी भुसावळ कार्यालयाची संपर्क साधला असता वरंगाव पोस्ट ऑफिसला कर्मचारी नाही, त्यामुळे फक्त डिपॉझिट घेतले जात आहे, नोटा बदलून दिल्या जात नाही असे वरंगाव पोस्ट मास्तर व भुसावळ येथील अधिकाऱ्यांमध्ये संभाषण झाले। परंतु प्रत्यक्ष परिस्थिती ही वेगळीच होती। 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यानंतर एक मोदी सरकारने एक चांगला उपाययोजना म्हणून एक करपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, दुकानाचं भाडं असेल, अशा विविध जे खाते रक्कम जे बाकी आहेत अशा विषयाला धरून ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, लॅडविल असेल अशा क्षेत्रामध्ये त्यांनी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी स्वीकारण्याचा आदेश सोडलेला आहे। 14 तारीखपर्यंत या ठिकाणी स्वीकारलं जाणार आहे। आपण भुसावळ नगरपालिकेचे सीओ साहेब भाविस्कर साहेब त्यांच्यावर जाणून घेणार आहेत की काल आणि आजपर्यंत किती साठा पैशांच्या ठिकाणी उपलब्ध झाला, किती कर ठिकाणी जमा झाले। सर नमस्कार। सर साधारण कालपासून तर आजपर्यंत किती
रक्कम आपल्याकडे जमा झाल्या किती या ठिकाणी लोकांनी आपलं कर भरलेलं आहे? काल आमचे नगरपालिकेचे कर्मचारी सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कराची थकबाकी वसुलीसाठी थांबले होते. आमचे नगरपालिकेचे 3 झोन आहेत. एक नगरपालिकेत आहे, दुसरा वॉटर वर्क डिपार्टमेंटमध्ये आहे, तिसरा रंगोली हॉटेलच्या मागे आमच्या फायर फायटरच्या कार्यालयात आहे. आमचे कर्मचारी त्या ठिकाणी सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत होते. मी त्यांच्याकडे वारंवार जाऊन त्यांच्या काही समस्या आहेत का काही याचे सर्व आढावा घेत राहिलो. आम्हाला या निर्णयामुळे 1,11,98,697 रुपये काल दिनांक 12 रोजी आम्हाला ते वसुली मिळालेली आहे. परत आम्हाला कोणतेही आदेश नव्हते, परंतु मुख्यमंत्र्यांनी पुन्हा केंद्र शासनाकडे अशी विनंती केली की 14 तारखेपर्यंत जसं आपण इतर ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे तशी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर थकबाकीसाठी भरण्याची मुदत वाढवून द्यावी असं विनंती केल्याने ती विनंती केंद्र शासनाने मान्य केल्यामुळे आम्हाला उशिरा आदेश प्राप्त झालेत. आणि तरीसुद्धा आम्ही आज, उद्या आणि 14 तारखेला या 3 दिवस आम्ही वसुली सुरू ठेवणार आहेत. आज आमचे कर्मचारी सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत वसुलीसाठी त्या ठिकाणी थांबणार आहेत. तसेच उद्या किती फरक पडला साधारण की ह्या जे सुरू केलं मोदीजींनी याच्या आधी किती कर जमा व्हायचा आणि किती टक्के फरक पडलेला? आजपर्यंत 1,11,00,000 आमच्या नगरपालिकेच्या इतिहासात एका दिवसाचा वसूल झालेला नाही. हा विक्रमी वसूल आहे एका दिवसाचा. आणि आज सुद्धा आमच्याकडे 30 लाख रुपये जमा झालेले आहेत आता वेळपर्यंत. आणि रात्री 8 वाजेपर्यंत अजून 4-5 लाख रुपये जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही यासाठी संपूर्ण भुसावळ शहरातील मालमत्ता धारकांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी आपल्याकडे असलेल्या 500 आणि 1000च्या नोटांच्या साहाय्याने आमची थकबाकी त्यांना भरता येऊ शकणार आहे. या संधीचा फायदा त्यांनी घ्यावा. 14 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही हे वसुलीचे काम सुरू ठेवणार आहोत. आज रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तरी सर्व मालमत्ता धारकांनी नगरपालिकेचे कोणत्याही प्रकारची थकबाकी असेल, जागा भाडं असेल, जमीन भाडं असेल, इमारत भाडं असेल, टॅक्स असेल, पाणीपट्टी असेल किंवा कोणत्याही प्रकारची येणे नगरपालिकेने त्यांच्याकडे क्लेम केलेला आहे अशा सगळ्या रकमा 500 आणि 1000च्या नोटा ज्या चलनातून कालबाह्य ठरवलेल्या आहेत, रद्द केलेल्या आहेत, त्या स्वीकारल्या जाणार आहेत. किती फरक पडू शकतो? आता विकास कामावर किती फरक पडू शकतो? आता इतक्या कमी वेळात एवढा जास्त वसूल झाल्यामुळे आमचे जे कामं सुरू आहेत या कामांची बिलं देण्याला आम्हाला सुकर होणार आहे. काही कर्मचाऱ्यांची देणी आहेत ते सुद्धा देणं आम्हाला यामुळे शक्य होणार आहे. आणि आमचं जे उद्दिष्ट असतं वर्षभराचं ते आमचं साधारणतः जानेवारी ते मार्च या दरम्यानच वसूल होतो. या दरम्यान असा होत नाही, परंतु मोदी सरकारने असा निर्णय घेतल्यामुळे नगरपालिकेला याचा चांगला फायदा झाला. आपण पाहू शकतो की सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत नगरपालिकेचे सीओ साहेब बाविस्करांनी केलेलं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी जो कर गेल्या अनेक वर्षापासून जमा होऊ शकला तो 1 दिवसामध्ये एवढा कर जमा झाला सर्वत्र या ठिकाणी सध्या कौतुक त्यांचं या उपक्रमाचं केलं जाते. त्यावर रामादेवीसह विशाल सिरंशी न्यूज महाराष्ट्र. गेल्या 2 दिवसापासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 व 500च्या नोटा या चलनातून बाद केलेल्या आहे. या नोटबंदीची घोषणा केल्यानंतर गरीब पिरजू नागरिकांकडे असलेल्या 1000 व 500च्या नोटांचे बदलीकरण करण्यासाठी पोस्ट ऑफिस, बँक कार्यालय जमा करण्यासाठी नागरिकांनी सकाळी 7 वाजेपासून रांगा लावल्या होत्या. मात्र भुसावळ शहरातील मुख्य डाक कार्यालयातील खिडकी उशिरा उघडल्याने रांगेत उभे असलेल्या नागरिकांना संताप अनावर झाला व संताप अनावर झाल्याने ग्राहकांनी कार्यालयातील खिडक्याची तोडफोड केली. हा प्रकार दिनांक 12 रोजी शनिवारी घडला. मात्र या घटनेबाबत कोणत्याही प्रकारची नोंद स्थानिक पोलीस स्टेशनला करण्यात आली नव्हती.